सांगलीपासून फक्त 60 किलोमीटर आहे हो कलदुर्ग धबधबा. इथं जायसाठी सकाळी आमचं 9 वाजता निघायचं नियोजन होतं आणि 10 वाजलं तरी अजून आमच्या कार्यकर्त्यांचा नट्टापट्टा चालू होता. आवरूस तर दोस्त म्हणला पाणी घेऊन ये जा. चड्डीत पाणी गेलं माझ्या. आवरून चौकात आलो. आता मातूर एक एक पक्षी गोळावा लागले. इथं आमासनी मातूर लईच उशीर झालेला. 11 वाजून गेल्यात अजून कुणाचा पत्त्या नाही. शेवटी 12 वाजता आमची ट्रिप चालू. कलदुर्ग धबधबा जवळजवळ आमच्या इथनं 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. खानापुर को ज्यादातर बारिश हुआ तो उसकी वजह से ये तगड़ा बगड़ा सब आ गया है. पाणी रात को बड्या था अब खडे आहे. इथं पोहोचण्यासाठी आपल्यासनी भिवघाट गोमेवाडी आणि हिवतड मधनं जरासं पुढे आल्यावर कॅनल वरनं राईट मारायला. इथं जरा वायशी म्हणत चांगलं 1.5-2 किलोमीटरचं ट्रॅकिंग आहे. आता ट्रॅकिंग करताना आमची कार्यकर्ते ऐकते तुम्ही नुसती जाऊस तर भिजवी या धोंड्यातनी लांबड्या डेंगा टाकत पुढे आल्यावर ह्यो गरंगाळी स्पॉट. इथनं जाताना आम्ही चाललो कमी सप्पई जास्ती झाली. इथनं चालून राव माझी फुफ्फुस सकट किचळायला लागलेली. चांगलं 15-20 मिनिट चप्पल तुटुस्तर प्रवास केल्यावर आमासनी नजारा बघायला मिळाला. इथं वर चढायला सोपं आहे पण उतरताना गरगळत यायची बारी येत्या. तर इथनं काय माणसं हलाय नाव घेणार काही बी म्हणा. इथं मजा मातूर निभार येत्या. पण इथं आपण आणलेला प्लास्टिक कचरा बाहेर नेण्याची सक्त गरज आहे. थोडा वेळ मजा मस्ती झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला. आता आमच्यातली काही कार्यकर्ते इथं येऊन सकट भिजली नव्हती. त्यासनी चुळून आंघोळ घालण्याचा कार्यक्रम वाटतच चालू झाला. इथं जी भिजली नाही त्यांना भिजवायचा कार्यक्रम चालू झालाय. रंगपंचमीची आठवण येऊस तर पाणी उडवून झाल्यावर आम्ही शेवटी बाहेर पोहोचलो. मित्रांनो अशा ठिकाणी येताना जरा चपला चांगले घाला. जरा तुटल्या झाले आता बारीक मध्ये मी कसं ऍडजस्टमेंट केली. या वन डे ट्रिप मध्ये आम्ही मातूर निभार मजा केली.